नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रगडा पाणीपुरी। तर बनवायला सुरुवात करूया। मी तर पिवळे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि 4 बटाटे घेतलेले आहेत। तर आता सर्वप्रथम आपण याला उकडून घेऊया। तर इथे घेतलेला आहे मी कुकर आणि कुकर मध्ये घातलेला आहे मी 2 तेजपत्ता आणि याच बरोबर आपण हे घालणार आहोत वाटाणे आणि बटाटे। यानंतर यावर घालणार आहोत आपण हळदी पावडर, सोबतच चवीनुसार मीठ आणि छानपैकी असं बॉईल करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी। तर यामध्ये पाणी घालून घेऊया। गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे। छानपैकी याला बॉईल करून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही आपले छानपैकी असे बटाटे आणि वाटाणे उकडलेले आहेत। तर याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर मॅशरने आपण मस्तपैकी मॅश करून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी असा मॅश करून घ्यायचं आहे। तर मॅश करून घेऊया। तर मॅश करून आपलं छानपैकी झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। चवीनुसार मीठ आपण आधी सुद्धा घातलेलं होतं त्यामुळे कमीच घातलेलं आहे। आणि जिरे पावडर, लाल तिखट, आमचूर पावडर आणि चाट मसाला। तर हे जिन्नस सगळं मी एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला। सोबतच यामध्ये घालायचं आहे बारीक चॉप केलेली हिरवी मिरची आणि मीडियम साइजचे मी 2 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। तर यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून आपल्याला हे साइडलाच ठेवून द्यायचं आहे। सोबतच यामध्ये घालणार आहोत आपण भरपूर सारी कोथिंबीर आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर एकजीव करून घेऊया। तर छानपैकी आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे। आता हे आपण साइडला ठेवून देऊया आणि पुरी बनवायला सुरुवात करूया। तर पाणीपुरीची पुरी कशी बनवायची ते व्हिडिओ मी आधी पण टाकलेला आहे, तरी सुद्धा मी परत सांगत आहे। इथे मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ। यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ। तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला तर पीठ छानपैकी एकजीव करून घेतलेलं आहे। तर आपल्याला यामध्ये आता कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी हलकसं कोमट पाणी केलेलं आहे आणि तेच पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही मी पातेलं गॅसवर ठेवलेलं होतं आणि कोमट पाणी करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण थोडं करून कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। तर छानपैकी असं पीठ मळून घेऊया आणि कोमट पाणी हाताला सोसवल असं घ्या, इतपतच कोमट करा। तर पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे, पातळ अजिबात करायचं नाही हे। तर घट्टसर मस्तपैकी पीठ मळून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही घट्टसर छानपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि हे 10 मिनिटांसाठी आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। तर आपली 10 मिनिटं झालेली आहेत आणि छानपैकी असं पीठ सुद्धा मुरलेलं आहे। तर याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया आपण पेड्या टाइप। इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पेड्या टाइप गोळे करून घ्यायचे होते। तर करून झालेले आहेत। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। असं गोल लाटून घ्यायचे आहेत आपल्याला छान। तर या पुऱ्या आपल्याला तेल न लावता आणि पीठ न लावता लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही इझिली या पुऱ्या लाटल्या जातात आणि थोड्या पातळ अशा लाटाव्या लागतात। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि ह्या पुऱ्या मी न्यूजपेपरवरच टाकत आहे।
तुमच्याकडे जर सुती कापड असल्यास तर तुम्ही सुती कापडावर सुद्धा टाकू शकता, म्हणजे हा चिटकत नाही ता। आणि तर इथे बघू शकता तुम्ही सर्व आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। तर आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता तेल सुद्धा आपलं छानपैकी तापलेलं आहे। तेल कडकडीत झाल्यावर थोडा गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला आणि छानपैकी अशा एक एक करून ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या पुऱ्या फुलत आहेत। याला असं पलटून घ्यायचं आहे। तेल जर जास्त तापलेलं असल्यास थोडा गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवर हे फुगे असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे अतिशय असे कुरकुरीत आणि क्रंची होतात। तर इथे बघू शकता असे टम्म असे फुगलेले आहेत आणि तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की किती क्रंची झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व फुगे तळून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय छान असे आपले गोलगप्पे झालेले आहेत। तर मस्तपैकी असे आपल्याला क्रंची तळून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत आपले पाणीपुरीचे फुगे। तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय छान असे झालेले आहेत आणि क्रंची सुद्धा झालेले आहेत। हे बघा इझिली याचे होल पडत आहेत। इथेही बघू शकता, हे बघा खूप छान असे झालेले आहे। तर आता तर रेडी आहे आपली पाणीपुरीचा रगडा आणि पाणीपुरीचे फुगे। आणि इथे मी पाणी आधीच करून ठेवलेलं होतं। तर इथे बघू शकता अतिशय छान असं झालेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आणि पाणी सुद्धा। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।